राजकीय आणि वारकरी वर्तुळातून मोठी खळबळ उडवणारी एक धक्कादायक घटना आज पुण्यात घडली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर भर दिवसा काळी शाई फेकण्यात आली. या प्रकरणात प्रसिद्ध कीर्तनकार संग्राम भंडारे आणि 10 ते 15 गोरक्षकांवर गंभीर आरोप करण्यात आले. विशेष म्हणजे या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता समोर आला असून सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. त्यामुळे काय हे संपूर्ण प्रकरण सविस्तर जाणून घेऊ. समोर आलेल्या माहितीनुसार हवेली तालुक्यातील परिसरात विकास लवांडे यांचं आज प्रवचन होतं. प्रवचन संपल्यानंतर विकास लवांडे बाहेर पडत असताना अचानक काही जणांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली आणि त्यांच्यावर काळी शाई फेकण्यात आली. आज सकाळी साधारण 10 वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. विशेष म्हणजे अंगावर शाई फेकत धक्काबुक्की करून पिस्तूल दाखवला असल्याचा आरोप विकास लवांडे यांनी केलाय. कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्यासह अजून काही लोकांनीही शाईफेक करत असल्याचा व्हिडिओही समोर आलाय. या व्हिडिओमध्ये तू आमच्या गुरुवैऱ्यांना बोलायचं नव्हतं असं म्हणत संग्राम भंडारे यांनी लवांडे यांच्यावर शाई हल्ला केल्याचं दिसतंय. आता हा वाद नेमका कुठून सुरू झाला तर काही दिवसांपूर्वी लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील घुसखोर म्हणत 20 जणांची यादी जाहीर केली होती. भाजप आणि हिंदुत्ववाद्यांकडून पवारांवर टीका केली जाते आणि यालाच उत्तर म्हणून विकास लवांडे यांच्याकडून वारकरी संप्रदायातील 20 घुसखोरी म्हणत यादी जाहीर केली होती आणि याच यादीवरून हा प्रकार घडल्याचं समोर आले. या संपूर्ण घटनेनंतर शरद पवार गटातील नेत्यांकडून या घटनेचा कडाडून निषेध करण्यात येतोय. विकास लवांडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठत संग्राम भंडारे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. लवांडे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये सत्याग्रह करणार असल्याचं त्यांनी सांगितले. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात पोलीस काय कारवाई करणार, शाईफेक प्रकरणात आणखी कोणाची नावं समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र तत्पूर्वी या संपूर्ण प्रकरणावरती तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.